मी मरतेच आता। काय करते तू? अरे सोड बॉटल ती सोड। दीदी काय करते? अगं आई खाली ठेवते, खाली ठेव। वहिनी साहेब आहो ती मेली असती। न्याय द्या तिला, न्याय पाहिजे आम्हाला वहिनी साहेब। अरे हे कसला न्याय देणार आहेत रे? सगळे मुख घेऊन गप्पा बसलेत। आज मला कळतंय का बाईवर अन्याय होत असेल तरी यांना काहीच वाटत नाही त्याचं। माझी चूक झाली की मी इकडे आले। सुसाईड करून या माणसाच्या नावावर लेटर लिहायला हवं होतं मी। वहिनी साहेब हे बघा माझ्या अंगावरच्या खुणा। मला किती लागलाय वहिनी साहेब, पण तुम्हाला आणि या माणसाला त्याच्यात काहीच वाटत नाही। दुसऱ्यांच्या पोरी रस्त्यावर फेकलेला कचरा वाटतो का याला? माहित नाही अजून किती मुलींना छेडलंय यांनी। हो बस, ऐकून घेतो मी। वाटेल ते आरोप खपून नाही घेणार ना मी। ते बघा आता एक शब्द जरी का शांत व्हा। आता कोणीच काहीच बोलणार नाहीये। तेजप्रताप मक्तेदार, तुम्ही आतापर्यंत जे काही बोललाय ते सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावा आहे? पुरावा? पुरावा कशा? मी सांगितलं की तुम्हाला पुरावा आहे की नाही? नाहीये। त्या मॅडमनी त्या जे काही बोलल्यात हे सिद्ध करण्यासाठी कोर्टात एक व्हिडिओ सादर केलाय पुरावा म्हणून। कुठला व्हिडिओ? माझ्या गाडीला नाही टच करत। चावी द्या म्हणतोय तुम्हाला। मी नाही घाबरत तुम्हाला, नाही मी पण बघून घेतो ना। हा त्या व्हिडिओ मध्ये जी व्यक्ती तुम्ही सर बघा, या व्हिडिओ मध्ये मीच आहे, पण ही मुलगी जे सांगतेय ना, बघा स्वतःच्या तोंडून कबूल करतोय तो। अहो आता तरी न्याय द्या। मी हात जोडते तुमच्या समोर, पाया पडते। आता तरी न्याय द्या मला, आता तरी न्याय द्या। ठीक आहे, जाऊ द्या वहिनी साहेब। कदाचित हा नवरा म्हणून तुम्ही पक्षपात कराल, याला पाठीशी घालाल, पण मी काही बोलणार नाही। मी गप्प बसेन, जाते मी। गावकऱ्यांनो तुम्ही जा, हा तुम्ही बाहेर कुठे काही बोलू नका, मी गप्प बसते। या वहिनी साहेबच घाबरतायत न्याय द्यायला, तर आपण कोण?
खूप आशेने आले होते मी इकडे, काहीच उपयोग नाही, जाते मी. थांबा, कोणीही कुठे जाणार नाही. न्याय हवाय ना तुम्हाला? तुमच्यावर अन्याय होणार नाही. माईसाहेब मक्तेदारांच्या कोर्टात चुकीला माफी आणि अन्यायाला थारा कधीच नसतो. मी वैदेही तेज प्रताप मक्तेदार आज माईसाहेब मक्तेदारांची सून म्हणून तेज प्रताप मक्तेदार त्यांना शिक्षा सुनावते. सुनबाई, अहो तुम्ही काय करताय हे कळतंय ना तुम्हाला? एकदा नीट विचार करा. वैदेही, अगं या पोरीच्या सांगण्यावरून तेजाला हट्टर नाही. बघा सुनबाई, उद्या जर काही चुकीचं घडलं ना तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. बाबा, आधी या सगळ्यांना जायला सांगा. त्यांना सांगा त्यांच्या समस्या पुढच्या आठवड्यात ऐकल्या जातील. कोर्ट रिकामं करा. मंडळी, हे बघा, तुम्ही आता जा, तुमचा निवाडा पुढच्या हप्त्यात आपण बघूया. ठीक आहे, निघा आता. अरे बघत काय बसलाय, निघा म्हणून सांगितलं ना. नाही, कोणीही कुठेही जाणार नाही. जो काही न्याय व्हायचाय तो यांच्या समोर होईल. हे सगळे गेल्यावर तुम्ही या तेज प्रतापला सोडून दिलं तर न्याय झालाय की नाही हे कोणाला कळणार? उगाच आरडाओरडा करू नका. तुम्हाला न्याय मिळेल ही माझी खात्री. पण तो न्याय करत असताना गुन्हेगाराचा अपमान सगळ्यांसमोर झालेला आम्हाला नाही चालणार. अच्छा, हा तुमचा नवरा आहे, याचा अपमान झालेला तुम्हाला सहन होणार नाही. हा नियम फक्त मक्तेदारांसाठी आहे की इतर गावकऱ्यांसाठी सुद्धा? घरी पण तुम्ही हेच करता का?